किरकोळ धक्का लागल्याच्या वादातून कुरापत काढत काही संशयितांनी शालेय विद्यार्थ्यावर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना CBS परिसरातील शाळेबाहेर बुधवारी घडली आहे। या हल्ल्यात तौकीर अन्सारी वय 16 राहणार वडाळगाव हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तौकीर आणि त्याचे मित्र 10वीचा पेपर देऊन शाळेबाहेर पडत होते। त्याचवेळी आधीपासूनच तेथे जमलेल्या संशयितांच्या गटाने अचानक त्याच्यावर कोयत्यानं हल्ला केला। 2 विद्यार्थी खाली बसल्यामुळे ते बचावले, मात्र तौकीरच्या डोक्यावर कोयत्याचा वार बसल्यानं त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। जखमी तौकीरला त्याच्या भावाने व मित्राने तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। 2 दिवसापूर्वीच तौकीरचा मित्र शारण शेख याला संशयितांनी धक्का दिला होता। याबाबतचा जाब विचारल्यानं त्यांच्यात वाद झाला होता। या वादाचा राग मनात धरून संशयितांनी बुधवारी शाळकरी विद्यार्थी तसेच शाळेबाहेर काही सहकाऱ्यांसह एकत्रित येत पीडित विद्यार्थ्यावर कोयत्यानं व फायटरनं हल्ला केला। ते काय झालं, परवाच्या दिवशी आपल्या 10वीचे पेपर चालू आहे, तर आमच्या रहनुमा शाळेचे जे विद्यार्थी त्यांचं परीक्षा केंद्र CBS जवळ बिटको हायस्कूल आहे। तर परवा पेपर सुटल्यानंतर काय मुलांची धक्काबुक्की झाली बाहेर निघताना, पण ते थोडं प्रकरण वाढलं। मग काही जे मुलं होते ते मराठी मीडियम शाळेचे असतील किंवा काही, तर त्यांनी मला धमकी दिली की आम्ही तुम्हाला बघून घेऊ, आता तुम्ही या परवा, मग तुम्हाला दाखवतो, आम्ही मुलं घेऊन येतो वगैरे वगैरे, त्यांनी खूप धमकी दिली। तर आम्हाला पण वाटलं सगळं मुलांचे ते काही नाही, तरी आम्ही प्रिकॉशन म्हणून काय केलं की आम्ही काल भद्रकाली पोलीस स्टेशनला एक पत्र देऊन टाकलं, असं असं घटना घडलेली आहे आणि त्याची प्रत आपण माननीय पोलीस आयुक्तालयाला पण दिलेली आहे। तर अशा प्रकारची घटना घडलेली आहे, तरी आम्हाला त्या मुलांना संरक्षण मिळावं। पण आज पुन्हा ते दुर्दैवाने पेपर सुटल्यानंतर ते मुलं सुटल्यानंतर पुन्हा बाहेर आले आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे त्या मुलांनी काहीतरी हत्यार वगैरे घेऊन मुलावर हल्ला केला। त्याच्यामध्ये 2 मुलं जखमी झाले, ते आता सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे। त्यासाठी आता आम्ही पुन्हा आता भद्रकाली स्टेशनला आलो का काहीतरी याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे। याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।